महाराष्ट्रामध्ये येण्याचं भाग्य लाभलं. टाळी वाजून द्या बाबाच्या नावाची. जेव्हा इथं काही नव्हतं तेव्हा महाकीर्तन होत होतं. आता आनंदच आनंद आहे. असाच आनंद राहो. माझ्या तारखा घेणारे मेले, खरंच मेले. त्याही विचार पटला असेल का महाराज अजून काऊन नाही वरता हले. मराचं तुम्हालाही आहे, मराचं मलाही आहे. इको कमी करा. इको नका ठेवू. माईक साधे ठेवा. इको गायनवाल्याले पाहिजे. लक्षात घ्या. एक महत्वाचा विषय मी आपल्याला ऐकून देणार आहोत. विषय आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन. टाळी वाजून द्या त्यांच्याही नावाची. भजन आहे मनारे ध्यास धर, मनारे नाव घे हरीचं, असं भजन नाही. एक गोष्ट पटली तर टाळी वाजवजा. देवाचं नाव घेणारे बदमाश राहू शकतात, देवाचं स्मरण करणारे माणसं सज्जन असतात. त्याच्याही पुढचं बोलतो मी, प्रूफ सिद्ध करेल. पहिले थोडस प्रस्तावना आहे, लक्षात घ्या. खऱ्या अर्थानं देवाचं चिंतन करणारे माणसंही बदमाश राहू शकतात. पुढचं वाक्य पटलं टाळी वाजवजा. आत्मचिंतन करणारे महान माणसं असतात. लोक देवाचं चिंतन करण, साधूचं चिंतन करण, पण मनात विषयाचं चिंतन करण, हा त्याचा अर्थ आहे. थोडं मला समजून घ्या. मनारे ध्यास, मनाला काय सांगितलं? ध्यास. माणूस नाव देवाचं घेतो, ध्यास प्रपंचाचा करतो. म्हणून जिंदगीवर भजन करता करता मेला पण देव नाही भेटला. हराम मौतनं रावण मेला पण वाया गेला. भजन करत होता. ध्यान देऊ नाही का? माणूस मंदिरात आहे का घरात आहे, त्याच्या तोंडात संसार आहे का देवाचं नाव आहे, हा भाग महत्वाचा नाही. त्याच्या हृदयात काय भाव आहे हे जास्त महत्वाचं आहे. लक्षात घ्या. माय हृदयात महत्वाचं आहे. एखादा नवरा तुझा फोटो घेऊन पाकिटात फिरतो, तुला वाटतं नवऱ्याचा माझा जीव आहे, मग फोटो पाकिटात आहे. हो पाकिट घेऊ फिरते. हो पाकिटात घेऊन तुले फिरते, संघ घेऊन दुसरीले फिरते. लक्षात ठेव. पाकिटातला महत्वाचा नाही, हृदयातला महत्वाचा आहे. खरं बोलतोय मी. घरात लोक अनेक देवाचे फोटो लावतात. घरात कोण्या देवाचे फोटो आहे याच्यावर तो महान आहे असं नाही. त्याच्या हृदयात काय आहे ते महत्वाचं आहे. एक गोष्ट पटली तर टाळी वाजवला. माणूस काय जेवला हे महत्वाचं नाही, किती बसलं हे महत्वाचं आहे. किती एकर पयाची टिकली हे किती एकर पयाची आहे हे महत्वाचं नाही. कापूस किती आहे दाखव. माणूस तो यानच खाल्ले बोंड. लक्षात घ्या. लेकरं किती आहे याच्यावर बापाचं मोठं पण नाही आहे, याच्यावर नाही आहे. 3 लेकराची माया म्हणते. गावची कोंबडी 20 लेकराची माया आहे. तिला काय मोठी माया म्हणशील का मग? ऐकून घे. 77 लेकराचा बाप आहे गावचा डुक्कर. किती लेकर आहे माणसाले याच्यावर मोठेपण नाही आहे. त्याचे लेकर आदर्श किती आहे याच्यावर त्याचं मोठेपण आहे. माणूस किती धनवान आहे हे महत्वाचं नाही. अबे 12 लाख 1000 करोडची प्रॉपर्टी आहे अंबानीची. बंद्या गाव आहे एवढं त्याचं एकट्याच घर आहे. बंद्या गाव एवढं, कदाचित गाव लहान असल त्याचं घर मोठं आहे. त्याच्या घरात हेलिपॅड आहे. काय आहे? हेलिपॅड. एवढं असून पोट्टस आहे. जशी जर्सी गाय होय. काय करता अरे खरं बोलणार ना मी. मा बोलणार भरोसा ठेवा. माणसाचं मकान किती मजले आहे याच्यावर त्याचं मोठेपण नाही. हे मकान कसं आहे हे महत्वाचं आहे. 3 मजली मकान आहे म्हणे, मानतो गाय तुमच्याला आहे. गायच्या गोठ्यात बास टाकणं खर्च करणं होत नाही ना. इस्टेट किती आहे महत्वाचं नाही, माणुसकी किती आहे. बाई पाहायला किती सुंदर आहे हे महत्वाचं नाही, तिचं नवऱ्यावर प्रेम किती आहे हे महत्वाचं आहे. लक्षात घे. म्हणून जबाबदारीने बोलत आहो मी. म्हणून मंदिर किती मोठं आहे हा भाग महत्वाचा नाही, मंडप किती मोठा आहे हाही भाग महत्वाचा नाही, लोक किती ऐकायले आहे हे महत्वाचं नाही, त्याच्या हृदयात भाव किती चांगला आहे हा भाग महत्वाचा आहे. म्हणून एक कीर्तन सुरू व्हायच्या अगोदर काही प्रास्ताविक बोलतो. लक्षात घ्या. पोरीच्या लग्नाला पैसे किती लावले हा भाग महत्वाचा नाही. पुढचं वाक्य पटकन टाळी वाजवतो हे प्रास्ताविक आहे. पोरीच्या लग्नाला पैसे किती लावले हा भाग महत्वाचा नाही. एवढे पैसे लावून नवरदेव कसा भेटला हे महत्वाचं आहे.
तर लाख लावले म्हणजे जनावर नालीत पडते. मग लाख रुपयाचे फटाके फोडले नवर देव बाहेरा. उपयोग काय? काही उपयोग काय? काही उपयोग नाही बाबू, काही उपयोग नाही. हा सांगण्याचं तात्पर्य जीवन बनवायचं आपल्याला. काय बनवायचं आहे? मस्त टाळी वाजून द्या एकदा. हात जोडून सांगतो तुम्हाला 4 मंत्र देतो. किती? 4 लिहून घ्या बाबू. या 4 मंत्रांना जर फल नाही झालं मग पाकिट वापस देईल. लांडगे लक्षात घ्या. याच्या घराकडे बिबटी आहे. खरंच ना, पिंजरे ठेवले याच्या घराकडे. काय आहे? बिबटे. लक्षात घ्या. सांगण्याचं तात्पर्य की माझं एकच म्हणणं आहे, तुमच्या गावातले कोण्या जातीचे लोक आहे मला घेणं गरज नाही. काय करावं लागतं? मला लग्न झालं आहे, पोराचं झालं आहे. तुमच्या गावातले लोक कोण्या जातीचे आहे, कोण्या धर्माचे आहे, कोण्या एक बोलतो आणि कीर्तन सुरू करतो. तू कोण्या संताने मानतं याच्यावर तुझा उद्धार अवलंबून नाही. तू कोणती पोथी वाचतं याच्यावर तुझा उद्धार अवलंबून नाही. तू कोण्या संप्रदायाचा आहे याच्यावर तुझा उद्धार अवलंबून नाही. मी बोलतो ते पटकन टाळी वाजवतो. तू कसा वागतं याच्यावर तुझा उद्धार अवलंबून आहे. पुन्हा एक मुद्दा क्लिअर करा बाबू. पुन्हा एक मुद्दा क्लिअर करा. जिंदगीभर का दत्तगिरी महाराजचे पाय धरतं. ऐकून घ्यायला काही हरकत नाही. जर महापुरुषचं पटलं तर टाळी वाजवता, नाही लाथ मारून मंडपाच्या बाहेर काढता. पटलं तर जिंदगीभर का दत्तगिरी महाराजाचे पाय धरतं. तुली देव भेटत नाही तर बापाली भेटत नाही. ऐकून घे, पुढचं पटलं टाळी वाजवतो. जिंदगीभर का दत्तगिरी महाराजचे पाय धरतं. तुली देव भेटत नाही तर बापाली भेटत नाही. त्याचे चरण आणि आपलं आचरण ज्या दिवशी एक होईल त्या दिवशी दत्तगिरी महाराज पावन. त्याचे चरण, त्याचे आणि आपलं आचरण. त्याचे चरण धावतात कोंबड्या दाबत ना, कोण मुंडक दाबत होत. त्यांचे आणि आपलं आचरण हे महत्वाचं आहे. त्यांचे चरण आणि आपलं या 2 गोष्टीचा संगम झाला पाहिजे. लक्षात घ्या. म्हणून सर्वात मोठं त्याचे चरण महान आहे, नाही आचरण महान आहे. काय महान आहे? लक्षात घ्या. म्हणून पावन तुमचे चरण कमल, पावन तुमचे चरण कमल, माझं आचरण महत्वाचं आहे. एक बोलू बाबू, औषधीपेक्षा पथ्य महत्वाची आहे. जगानं कितीही प्रगती केली असली, जगात आजही बॉटलभर रक्त तयार होत नाही. एवढे नाही सुधारलं जग. आजही जगात बॉटलभर रक्त नाही तयार होत, माणसातूनच काढावं लागते. एवढं काही सुधारलं नाही. लक्षात घ्या. सुधारलं म्हणते, काही सुधारलं नाही. मी महाअनुभव सांगतो. भाऊसाहेब, आमच्या लहानपणी शेतात पाणी नव्हते. पाणी न्यायला लागे. शेतात काय न्यायला लागे? परसाकडे लागली तर पाणी नव्हतं. गोट्यानं आम्ही ढुंगणं पुसो. खोटं सांगणार बाबू, आजही मावावरतले गोटे वापरले आहे. खोटं बोलून नाही राहिलं बाबू. आता महारा हात धुवाचं निघालं, सॅनिटायझर निघालं, संतूर निघालं. हे लक्षात घ्या. काय सुधारले? आताही विमानामध्ये पाणी नाही आहे. कोणते पण सुधारले? विमानात काय हलके पतले माणसं असते काय? डॉक्टर, वकील, इंजिनियर, आमदार, खासदार, मंत्री विमानात बसते. विमानात संडास आहे पाणी नाही बाबू. विमानात ढुंगण कागदानं पुसा लागते. मग आता हे सुधारले का हे सुधारले जाऊन विचार करा बाबू. एक सांगू, ऐका, माणूस किती शिकलाय महत्वाचं नाही, कोण्या पदावर आहे महत्वाचं नाही. इंजिनियरचा बाप आहे म्हणजे मोठा माणूस होय काय? लय लोक इंजिनियरचे बाप आहे. मी 2 इंजिनियरचा बाप आहो. पोरगा इंजिनियर आहे, पोरगी इंजिनियर आहे. 60 लाख रुपयाचं पॅकेज आहे महापौराचं. भाऊसाहेब,
एवढंच नाही, इंजिनिअरिंग कॉलेजमधून कोण्या पोराले उचलायचं, कोणाला कॅम्पस सिलेक्शनच्या बॉडीत जायचो. लक्षात घ्या, इंजिनिअरचा बाप आहे म्हणून मी महान नाही आहे. महापौराचं पॅकेज 60 लाखाचं असल्यावर सुपारी खात नाही म्हणून मी महाग आहे. लक्षात घ्या. म्हणून तुम्ही किती मोठे आहे, काय करता, कोण सांगतो तुम्हाला? 1.25 लाखाचा दिवाण आहे महापौराच्या घरी, त्याच्यावर 75,000ची गादी आहे. म्हणजे झोपा, झोपलो, लागली मला झोप. सकाळी उठलो तर कंबर रगडली, त्यानं मला दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणे खाली झोपत जा. म्हटलं दिवाण काय करू, छातीवर घेत जा म्हणे. अमरावतीला माझा मित्र आहे, त्याच्याकडे 4 गाड्या आहे, 4 व्हीलर. किती? 4. तो बिमार पडला, त्याला डॉक्टरकडे नेलं. त्याला डॉक्टरने सांगितलं पैदल चालत जाय. 4 गाड्याचं काय करू म्हणे. म्हटलं मागून ढकलत जाय. नाही आहे. 100 पोते तुरी झाल्या आमच्या गावला. एका जणाले 100 पोते. त्याला दवाखान्यात नेला. डॉक्टरनं त्याला सांगितलं वरण नको खात जाऊ. तो म्हणे 100 पोती तुरीचं काय करू. म्हटलं पोत्याला झुरू झुरू मार. एक सांगू, अरे सोन्याची लंका होती रावणाची, दोस्ताला का हराम मौत न मेला. ऐकून घ्या, एक गोष्ट आहे बा, तुमच्या गावात काय चालू आहे? भागवत चालू आहे ना? किती दिवस आहे भागवत? बोल ना, हे नाही का तुम्हाला माहित? भागवत किती दिवस आहे? हा, बोलत जा, बोला, तुम्ही बोला. रामायण असते 9 दिवस, भागवत असते किती दिवस झाले? 9 आणि 7. बोला किती? 9 आणि 7. तुमच्या तब्येता खराब झाल्या खिचडीनं. अरे पोरी, 9 आणि 7 16 दिवस लागते रामायण भागवत आले. 9 दिवस रामायण, 7 दिवस भागवत. इतका वेळ नाही माझ्याजवळ. मी 16 सेकंदात 2 ग्रंथ सांगतो. जर नाही सांगितले तर आजचं पाकिट देऊ नको. हो लांडगे, पाकिट आवरत आहे. गुरुदासच्या नावाची टाळी वाजून द्या, चांगला बोलला आहे. पुढे बाबा टाळी द्या म्हणे. 16 सेकंदात 2 ग्रंथ सांगतो. किती? लावा घड्याळ. जर 16 सेकंदाच्या वर गेले तर मी तुम्हाला 5 लाखाचा चेक देईन. लावा घड्याळ. हमने रामायण में सोने की लंका जलते देखा और भागवत में सुदामा की झोपड़ी सोने की बनते देखा. झाले 2 ग्रंथ. असला 7 दिवस पाखळत घ्यायला द्या. पुऱ्या रामायणाचा सार काय आहे? सोन्याची लंका जळून खाक झाली. आणि पुऱ्या भागवताचा सार काय आहे? सुदामाची झोपडी सोन्याची झाली. रामायण ऐकताना साऱ्या रामायणाचा सार आहे. बर्बाद झाला रावण, बर्बाद झाला रावण. सोन्याची लंका जळली का त्याची, लक्षात घेजो. आणि सुदामाची गवताची झोपडी सोन्यात झाली. 2 ग्रंथाचा सार एवढाच आहे. तुमच्यातला रावण मेला पाहिजे. रावणाला कोण मारलं रे? रामानं मारलं. असा तुले सांगणारा बदमाश साधू कोण आहे? मी बोलतो तर पटलं टाळी वाजवला. रामाचा अवतार रावणाला मारण्यासाठी नाही, तारण्यासाठी आहे. रावण आपल्या अहंकारानं मेला. कशानं मेला? तुमच्या गावात मी एकटा का करता मा नाही, काय करतो समजा. तुम्हाला राग आला, काय करणार काय आहे मा? असं हिम्मत कीर्तन झाल्या होऊ दे इथं. ऐकून घ्या. अरे रावण, एक सांगू का दादा, अजून कीर्तन सुरू व्हायचं आहे बाबू, खरं बोलतो. जगाला गरज आहे माझ्या कीर्तनाची. देव कोणाला काही देत नाही. देव देते असा जर बोवा सांगत असाल तो लोकांचा सध्यालाच करते. मी बोलतो ते टाळी वाजवतो. देव कोणाला काहीच देत नाही. देव तुम्हाला तुमच्या कर्माचे फळ देते. तुमच्या काय देते? कर्माचे फळ. ऐकून घ्या. रह जा ये तो रास्ता है, मिल जाए तो जो चार समझता है उसे घरसा अपनी जमीना Bye.
ध्यान द्या, याचा अर्थ काय भाऊ? रह जाए तो रस्ता है, चल जाए तो मंजिल है. हा रस्ता वरुड कडे जाते. असं किती दिवस म्हटलं म्हणजे वरुड येते. मरशील तर नाही येत, चालला तर येते. किती दिवस देवाचं नाव घेतलं म्हणजे देव भेटते माहित नाही मला. किती दिवस देवाचं नाव घेतलं म्हणजे देव भेटते. जन्मभर मनशीन तरी भेटत नाही. जोपर्यंत 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 तुझं अंतःकरण शुद्ध होत नाही. कपडा स्वच्छ कशाने होते? घास बरं साबण आले. घासणं पाण्यानं मोड निघते. आपलं साबणीनं मोड निघते. पाणी भेटलं तो, नाही तो कपडा अकडते. रावण अकडला होता. रावण मेल्यावर माणसाला काय लावते? काऊन लावते? अकडते म्हणून. तर काही जीव आहे म्हणून लावते काय? नाही. नवरा मेल्यावर बाया रडते. आता कोणाच्या तोंडाकडे पाहू? जेव्हा तू तोंडाकडे पाहे तेव्हा तू मोबाईल पाहे. आता बस युट्यूब पाहत. सांगण्याचं तात्पर्य साबणीनं निघते मान्य आहे, पण त्याने पाण्याची जोड पाहिजे. कशाची जोड? पाण्याची. पण पाणी शुद्ध पाहिजे. परमार्थ केल्यानं देव भेटते, पण तो परमार्थ शुद्ध पाहिजे. काय पाहिजे? शुद्ध पाहिजे. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, पुण्याची